सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या सातपूर परिसरातील स्वारबाबा नगर येथील सिद्धार्थ चौक परिसरात असलेल्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाजवळ आज सकाळी सुमारे 11:15 वाजेच्या दरम्यान वाळलेल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे। या ठिकाणी विद्युत विभागाचे कार्यालय असून आजूबाजूला दाट वस्ती असल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गवत पूर्णपणे वाळलेले असल्यामुळे आग वेगाने पसरत होती। मात्र अग्निशमन दलाने तत्परतेने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। या कारवाईसाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्या होत्या आणि त्यांनी संयुक्त प्रयत्नांनी आग विझवली। या घटनेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून 33 केव्हीचे फीडर तात्काळ बंद करण्यात आलाय। त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात आलंय। यावेळी बोलताना प्राजक्त घुले यांनी सध्या उन्हाचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगितलंय। नागरिकांनी परिसरात कचरा किंवा वाळलेले गवत पेटवू नये तसेच अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले। गवताला आग लागली होती, काय सांगाल? आता ठिणगी कुठून पडली ते आपण एक्झॅक्ट सांगू नाही शकत, कारण आता त्या बाजूला घरं पण आहेत, वस्ती आहे, तिकडनं काही काडेपेटी जरी पेटली असेल तरी एक वाळलेल्या गवताला पेटून ते हवेच्या झोताने ते पेटल्यामुळे आपण ते लगेचच सप्लाय बंद करून अग्निशामक दल बोलवून आग विझवलेली आहे आणि आता सगळं नियंत्रणात आहे। या ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे का? नाही, आता ते आपल्याला बघितल्याशिवाय काही कळणार नाही, पण सध्या तर ॲज ऑफ नाऊ काही नुकसान झालेलं नाही। या ठिकाणी अग्निशामकच्या गाड्या आल्या होत्या का? हो, 5 गाड्या आपण पूर्णपणे बोलवल्या होत्या। पहिले 2 बोलवल्या होत्या, परिस्थिती पाहता जसं जसं ते हवा सुटल्यामुळे आपल्याला अजून 2 मागवायला लागल्या तर आपण मागवलं। या ठिकाणी आता जर आपण बघितलं, उन्हाचं तापमान सगळ्यात जास्त आहे आणि या ठिकाणी अनेक असे प्रकार घडण्याची शक्यता आहे। आग लागण्याची म्हणजे अनावधानाने लागण्याची शक्यता आहे। अशा पद्धतीने आपण काय आव्हान करणार नागरिकांना? नागरिकांना एकच आहे की जिथे जिथे असं आपल्या प्रतिबंधित क्षेत्र असतात तिथे कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी करणं टाळावं। समूहाने येऊन बऱ्याचदा रिकामी जागा दिसल्यास तिथे पार्टीचं नियोजन केलं जातं किंवा अशा काही गोष्टी केल्या जातात त्या टाळाव्यात जरी आपल्याला त्या दिसत असल्या तरी। आणि अशा ठिकाणी काही अग्निशामक वस्तू वापरणं किंवा त्या म्हणजे साधी काडीपेटी जरी असेल ती गाडी जरी विजवायची म्हणून जरी टाकली तरी ती पेटवून घेऊ शकते। तर त्या मॅडम, आपलं नाव आणि पद? प्राजक्त घुले, उपकार्यकारी अभियंता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक।